नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लोन पेमेंट प्रोसेस। जेव्हा आपण विओला लोन देतो त्याची टॅलीमध्ये कशी प्रोसेस करायची याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वात प्रथम आपल्याला टॅलीमध्ये आपली कंपनी म्हणजेच आपला डेटा ओपन करायचा आहे। त्यासाठी इथे तुम्हाला यूजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर एंटर की दाबायची आहे। पुढे ॲक्सेप्ट म्हणजेच येस वर क्लिक करून कंटिन्यू करायचे आहे। आता तुम्हाला टॅलीची प्रमुख स्क्रीन दिसेल। आपण जे दैनंदिन व्यवहार करणार आहोत म्हणजेच लोन देणे, हप्ते स्वीकारणे या सर्व कामांची नोंद तुम्हाला इथे टॅलीमध्ये करायची आहे। त्यासाठी आता MSRLM मॉड्यूलवर एंटर करा। पुढे एंट्री करण्यासाठी ट्रान्झॅक्शनवर क्लिक करा। आता इथे लोन पेमेंटवर एंटर करा। ही जी स्क्रीन समोर दिसते ह्यात दोन भाग आहेत, लोन डिटेल्स आणि लोन पेमेंट। लोन डिटेल्स म्हणजे काय, तर आपण विवोला लोन देतो त्याची संपूर्ण माहिती, लोन किती रकमेचं दिलं, कधी दिलं, किती हप्त्यांसाठी दिलं, कोणत्या कारणासाठी दिलं हे आपण इथे नमूद करायचे आहे। पुढे लोन पेमेंट यात आपण एंट्री करणार आहोत। जेव्हा आपण चेक इश्यू करणार आहोत त्याचे डिटेल्स, त्याची एंट्री आपण लोन पेमेंट इथे करणार आहोत। तर आता बघूयात लोन डिटेल्स। यावर एंटर केल्यावर तुम्हाला विवोच्या नावाखाली लिस्ट दिसेल। त्यात तुम्ही ज्याला लोन दिलेले आहे त्याचे नाव इथे सर्च करू शकता किंवा हाताने इथे टाईप करू शकता। जसे की उदाहरणार्थ आदर्श विवोला आपण सिलेक्ट करूया। आता ही जी स्क्रीन दिसत आहे ती आहे लोनची स्क्रीन। यात आपण आदर्शला आधीच काही लोन दिलेले आहे त्याची माहिती इथे आपल्याला दिसत आहे आणि आपण आता त्याला नवीन लोन देत आहोत म्हणून एडिटरवर येस करायचं आहे। टाईपमध्ये न्यूवर एंटर करायचे आहे। पुढे येतो लोन क्रमांक। आता इथे हा घेऊन आलेला आहे 6 नंबर, जो ऑटोमॅटिकली आलेला आहे कारण आधीच 5 लोन दिलेले आहेत म्हणून पुढचा क्रमांक आहे 6। जर तुम्हाला तो चेंज करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता, पण जो कंटिन्यू आलेला आहे त्यालाच आपण पुढे घेऊन जात आहोत। नंतर डेट ऑफ लोन, ज्या तारखेला आपण लोन दिलेले आहे ती तारीख आपण इथे टाकायची आहे। टोटल लोन अमाउंट, किती रकमेचे लोन देतोय ती रक्कम इथे येणार। व्याजदर हा वार्षिक व्याजदर टाकायचा आहे, म्हणजे किती हप्त्यांसाठी लोन आपण देत आहोत ते इथे टाकायचे आहे। उदाहरणार्थ 10, आपण इथे 10 हप्ते टाकत आहोत। आता पुढे आहे डेबिट इन्स्टॉलमेंट। ही अमाऊंट ऑटो कॅल्क्युलेट होऊन येते। यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस करण्याची आवश्यकता नाही। मोडमध्ये लोन आपण मंथली देतो आहोत का, इयरली देतो आहोत का, क्वार्टरली देतो आहोत का, यानुसार आपल्याला म्हणजेच आपण लोन कोणत्या स्वरूपात देत आहोत ते मेन्शन करायचे आहे। पुढे लोन देण्याचे कारण काय आहे ते आपल्याला इथे नमूद करायचे आहे। सर्व डिटेल्स भरून झाल्यानंतर आपण एंटर करणार आहोत। आता इथे एडिटमध्ये आपल्याला ऑप्शन येतो नो और येस। जर आपण आदर्शला अजून एक नवीन लोन देणार आहोत तर आपण येस करून आता जसे डिटेल्स भरले आहेत तसेच सेम डिटेल्स भरायचे आहेत, नाहीतर नोवर क्लिक करून पुढे एक्झिट करून पुढे स्क्रीनवर जायचे आहे। समजा आपल्याला आपण जे डिटेल्स टाकलेले आहेत त्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ते आपण करू शकतो। जसे की हप्ते 10 हप्त्यांऐवजी हे लोन 12 हप्त्यांचे करायचे असेल तर आपण ते करू शकतो, पण पेमेंटची एंट्री म्हणजे चेक इश्यू होण्याच्या अगोदर हे चेंजेस करावेत। आता आपण आदर्शला विवोला सिलेक्ट करून 10 महिन्याऐवजी 12 महिने असे करूया। हे बघा, डेबिट इन्स्टॉलमेंट ही अमाऊंट चेंज झालेली आहे। आधी 10,000 अमाऊंट होती, आता हप्ता वाढवल्यामुळे ती 8,333 अशी झालेली आहे। हे झाले लोन डिटेल्स। आता आपल्याला आदर्श या विओला चेक करायचे आहे म्हणून त्याची आपण लोन पेमेंट इथे एंट्री करणार आहोत। आता इथे आपल्याला दिसत आहे व्हाउचर नंबर म्हणजेच पावती क्रमांक। जर हा पावती क्रमांक आपल्याला चेंज करायचा असेल तर आपण करू शकतो, नाहीतर जो ऑटोमॅटिकली नंबर येतोय तो कंटिन्यू करावा आणि हीच योग्य प्रोसेस आहे। आपण आदर्श विओला लोन कधी दिले, 10 जानेवारीला, तर या व्हाउचरची डेट सुद्धा आपल्याला 10 जानेवारी अशीच ठेवावी लागेल। त्यासाठी उजव्या बाजूला F2 डेट असे बटन आहे, त्यावर क्लिक करायचे आहे आणि 10 जानेवारी 2024 ही तारीख इथे टाकायची आहे। पुढे अकाउंट म्हणजे काय, तर इथे तुम्हाला लेजर सिलेक्ट करायचे आहे। आपण जे लोन दिलेले आहे ते कॅशने देतोय का चेकने देतोय। जर आपण चेकने पेमेंट करणार आहोत तर आपली बँक इथे सिलेक्ट करायची आहे। त्यासाठी कीबोर्डवरील स्पेस बार या बटनवर आपल्याला क्लिक करायची आहे, जेणेकरून उजव्या बाजूला लिस्ट येईल।
इथे आता आपण बँकेचे नाव सिलेक्ट करणार आहोत. पुढे पर्टिक्युलर्समध्ये आदर्श VOचे नाव सिलेक्ट करायचे. लोन डिटेल्स प्रमाणे इथे VOचे नाव असणे गरजेचे आहे. पुढे आपल्याला आता रक्कम टाकायची आहे. किती लोन आपण दिले आहे? 1 लाख रुपये. तर 1 लाख रुपये इथे टाकायचे आहे. पुढील स्क्रीनमध्ये लोन डिटेल्स. या स्क्रीनमधून इथे ऑटोमॅटिकली डिटेल्स येतात. इथे आहे लोन नंबर. लोन नंबर 6. लोनची तारीख 10 जानेवारी. लोन अमाऊंट 1 लाख. हप्ते आहेत 12 आणि EMI डेट म्हणजेच आपला पुढचा हप्ता सुरू होण्याची तारीख ही इथे आपल्याला टाकायची आहे. पुढे आपल्याला प्रिन्सिपल, इंटरेस्ट, बॅलन्स हे सगळे डिटेल्स आहेत. थोडक्यात काय तर जे लोन आपण पूर्ण वर्षासाठी दिलेले आहे त्याचे पूर्ण डिटेल्स सारांश स्वरूपात आपल्याला इथे बघायला मिळेल. म्हणजे दर महिन्याला हप्ता कोणत्या तारखेला असेल याची तारीख लगेच समोर स्क्रीनवर मिळणार. जेव्हा VO कडून आपल्याला हप्ता मिळणार तेव्हा तो बिल नंबर समोर आपण ॲडजस्ट करणार आहोत, जेणेकरून आपल्याला किती हप्त्यांचे पेमेंट झालेले आहे हे लगेच समजेल आणि अचूक अशी थकबाकी सुद्धा आपल्याला समजेल. आता आपण कीबोर्डवरील Ctrl+A हे बटन प्रेस करणार आहोत, जेणेकरून पूर्ण 12 महिन्यांचे डिटेल्स इथे पूर्ण फिलअप होतील. आपल्याला ते हाताने लिहिण्याची गरज भासणार नाही. Ctrl+A केल्यानंतर आता आपण त्या स्क्रीनमधून बाहेर आलेलो आहोत. तुम्ही इथे समोर बघू शकता पुढील हप्ता भरण्याची तारीख ही आपल्याला समोर दिसत आहे. दर महिन्याची तारीख तिथे आलेली आहे. आता पुढे आपल्याला डिटेल्स भरायचे आहेत, कारण हे डिटेल्स आपल्याला प्रॉमिसरी नोट म्हणजेच वचननामांमध्ये लागतात. जसे की पेमेंट कोणी रिसीव केलेले आहे, पोझिशन, वॉर्ड, युनियन, तालुका हे सगळे डिटेल्स आपल्याला इथे भरायचे आहे. पुढे आहे नरेशन. नरेशन म्हणजे आपल्याला इथे संक्षिप्त माहिती लिहिण्याची आवश्यकता आहे, कारण समजा 2 ते 3 महिन्यानंतर जर आपण ही एंट्री ओपन करून बघितली तर आपल्याला ती पटकन लक्षात येणार नाही. म्हणून जसं तुम्ही तुमच्या बुक्समध्ये कारण लिहून ठेवतात तेच आपल्याला इथे नरेशनमध्ये लिहायचे आहे. आता आपण वचननाम्याची प्रिंट काढूया. त्यासाठी आपल्याला पेमेंट रजिस्टरमध्ये करायचे आहे. इथे तुम्ही बाहेर जो पिरियड लावाल त्या पिरियडनुसार आपल्याला आतमध्ये रेकॉर्ड्स दिसतील. म्हणजे ज्या ज्या तारखांना आपण पेमेंट्सच्या ज्या ज्या एंट्री केलेल्या आहेत त्या इथे आपल्याला या रिपोर्ट्समध्ये दिसतील. तर आता आपण बघूयात आदर्श VOची लोन पेमेंट एंट्री. यावर एंटर केल्यानंतर आपल्याला प्रॉमिसरी नोटची प्रिंट काढायची आहे. त्यासाठी Ctrl+P हे बटन प्रेस करायचे आहे. त्यानंतर प्रॉमिसरी नोटवर सिलेक्ट करून प्रिव्ह्यू या बटनावर आपण आता क्लिक करणार आहोत. यानंतर आता जी स्क्रीन आलेली आहे याला आपण झूम करतो आहोत. ही आहे तुमची प्रॉमिसरी नोट. यामध्ये CLFचे नाव, पत्ता, तालुका, नंतर कोणत्या ग्रामसंघाला आपण लोन दिलेले आहे त्याचे नाव, ते लोन किती हप्त्यांसाठी दिलेले आहे, इंटरेस्ट रेट किती आहे, एकूण रक्कम किती आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला इथे दिसून येते. खाली कॅशियरचे डिटेल्स आणि सही करण्यासाठी सुद्धा जागा आहे. तर आता आपण याची प्रिंट काढू शकतो, पण यासाठी प्रिंटर कनेक्ट करण्याची आपल्याला गरज आहे. आता आपण बघूयात लोन रिपोर्ट. MSRLM मध्ये मॉडर्न रिपोर्ट हे सेक्शन आहे. MSRLM लोन रिपोर्ट, लोन समरी रिपोर्ट यामध्ये आपण आदर्श VOला सिलेक्ट करणार आहोत. आता यावर एंटर केल्यानंतर त्यांनी आतापर्यंत किती लोन घेतलेले आहे याची लिस्ट आपल्याला इथे दिसून येईल. त्यापैकी आपण कुठल्याही नंबरचे लोन सिलेक्ट करू शकतो. सिलेक्ट केल्यानंतर एंटर केल्यानंतर आतमध्ये जी स्क्रीन येत आहे त्यात आहे ग्रामसंघाचे नाव, सुरुवातीची किती रक्कम त्याने घेतलेली होती, नवीन कर्ज मंजुरी किती झालेली आहे, अपेक्षित कर्जफेड किती आहे, प्रत्यक्ष परतफेड किती आहे. आता यानंतर त्यांनी हप्ता भरला तर तो पण याच्यामध्ये येऊन ॲक्च्युअलमध्ये किती येणे बाकी आहे हे क्लोजिंग बॅलन्समध्ये आपल्याला दिसून येईल. असा हा रिपोर्ट आहे. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण बघितले आहे की VO मास्टरमध्ये लोन कसे डिटेल्स भरायचे, चेक कसा इश्यू करायचा आणि वचननामाची प्रिंट कशी काढायची आणि लोन रिपोर्ट्समध्ये जाऊन आतापर्यंत किती लोन घेतले, किती थकबाकी आहे. अशा पद्धतीने लोन पेमेंट प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. धन्यवाद.